अमरावती मुंबई विमानसेवा उद्यापासून सुरू होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील। 72 आसनी अमरावती मुंबई विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस सुरू असणार आहे। लोकार्पण सोहळ्यासाठी अमरावती विमानतळावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि याच तयारीविषयी आणखी तपशील देतील आमचे प्रतिनिधी छगन जाधव। अनेक वर्षापासून अमरावती विमानतळ कधी सुरू होणार आणि इथून कधी विमान उडान भरणार अशी अमरावतीकरांना प्रतीक्षा लागलेली होती। मात्र ती आता प्रतीक्षा संपलेली आहे, कारण 16 एप्रिल या रोजी या अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता अमरावती विमानतळावरची तयारी जी आहे ती पूर्ण होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। टर्मिनलचं काम जे आहे अमरावतीच्या पूर्ण झालेलं आहे। सुसज्ज असं विमानतळाचं संपूर्ण परिसर जो आहे तो राखीव व्यवस्थित करण्यात आलेला आहे। यासोबतच या ठिकाणी 72 आसनी विमान जे आहे ती सेवा सुरू केली जाणार आहे आणि पहिलं जे विमान आहे 16 तारखेला या अमरावती विमानतळावरून उडणार आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे आणि या 72 सीटर विमानाचं जे तिकीट आहे ते हाऊसफुल झालेलं आहे। म्हणजेच एकंदरीत ज्यावेळी हे विमान तिकीट उघडण्यात आलं त्यावेळी अवघ्या 20 मिनिटात 72 प्रवाशांचं बुकिंग या विमानाला झालेलं आहे। एक विशेष बाब म्हणजे दुरंतो एक्सप्रेसचं तिकीट जरी 3300 रुपये असलं तरी मात्र विमानाचं तिकीट जे आहे ते 2700 ते 3300 रुपयाच्या दरम्यान आहे। म्हणजे दुरंतो एक्सप्रेसने जायला 8 तास लागतात आणि या विमानाने मुंबई पोहोचायला 1.5 तास लागतात। इतकी स्वस्त विमानसेवा सुरुवातीला अमरावती विमानतळावरून झालेली आहे। उद्या या विमानतळाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि विमानसेवा सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 टप्प्यात सुरू होणार आहे। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।